नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तमिळनाडूमध्ये सध्या एक मोठा विषय झालेला आहे राज्यव्यापी, तो म्हणजे जल्लीकट्टूला पुन्हा एकदा परवानगी मिळवून देणं आणि तो एक पारंपरिक खेळ पुन्हा एकदा सुरू करणं. जल्लीकट्टू म्हणजे ढोबळमानाने सांगायचं झाल्यास बैलगाड्यांची, बैलांची शर्यत असा प्रकार आहे. हा काय आपल्याला नवीन असायचं कारण नाही, महाराष्ट्रात सुद्धा हा परंपरेने चाललेला आहे. किंबहुना कृषीप्रधान असणाऱ्या आपल्या भारतामध्ये असे खेळ अनेक ठिकाणी राबवले जातात, अनेक ठिकाणी आयोजित होतात. पण मधल्या काळामध्ये या खेळाचं एक दुसरं रूप सुद्धा समोर आलं, ज्यामध्ये या बैलांना दारू पिऊन त्यांना फटके मारून, ते सुद्धा फटके खेळ लावलेल्या अशा काठीने त्यांना मारून त्यांच्या शेपट्या पिरगळून किंवा मोडून अशा प्रकारे त्यांना चितवलं जायचं आणि त्यांना ती स्पर्धा करायला लावायची किंवा त्यांच्यामध्ये फाईट घडून आणायचा हा प्रयत्न सगळा व्हायचा. या सगळ्या थांबवण्यासाठी, या गोष्टी थांबवण्यासाठी त्यांच्यावरती बंदी आणण्यात आली होती. पण आता एक विचित्र पेचा प्रसंग उभा राहिलेला आहे की परंपरा सुद्धा आहे आणि प्राणीप्रेम सुद्धा आहे. कशाचा विजय होणार ते आपल्याला बघावं लागणार आहे. पण तरी सुद्धा या दोन्ही बाजूचे काय काय मुद्दे ते समजून घेण्यासाठी आणि हा वाद याच्याबद्दल स्वतः व्यक्त होण्याकरता आपल्या सगळ्यांना त्यासाठी इन्फॉर्म करणं, म्हणजे आपण स्वतः माहितीपूर्ण असण्यासाठी ही चर्चा आम्ही आयोजित केलेली आहे. कोणते मुद्दे घेऊन चर्चेला टोक आणणार आहोत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. जल्लीकट्टू बैलगाड्या शर्यतींना परवानगी मिळावी का? माणसांच्या हौसेसाठी बैलांना वेदना देणं योग्य आहे का? प्राणीप्रेमी संघटनांनी जनमताचा आदर ठेवावा का? दारू पाजून खिळे लावलेल्या काठीनं मारून अशा शर्यती होणं योग्य आहे का? देशात जुन्या रूढींच्या पुनरुज्जीवनाची लाट येते का? असे अनेक मुद्दे आपण चर्चेला घेणार आहोत. त्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत. शिवाजीराव आढळराव पाटील आहेत आपल्यासोबत, शिवसेनेचे खासदार, आणि गेले अनेक वर्ष, जवळपास किमान गेली अख्ख्या टर्ममध्ये त्यांनी लोकसभेत हा मुद्दा लावून धरला होता. त्यांचं स्वागत. शरद पोंक्षे आहेत, अभिनेते आहेत, त्यांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही, सामाजिक विषयांवरती बोलत असतात, प्रसिद्ध अभिनेते आहेत, त्यांचंही स्वागत. प्रवीण गायकवाड शेकापचे नेते आहेत, शेतकरी कामगारी पक्षाचे. याशिवाय शेखर नानजकर आहेत, प्राणी मित्र आहेत आणि वाईल्ड या संस्थेचे अध्यक्ष आहेत, त्यांचंही स्वागत. याशिवाय योगेश कुटे थोड्याच वेळात आपल्यासोबत असतील, ग्रामीण समाजकारणाचे अभ्यासक आहेत, दैनिक सकाळचे वरिष्ठ वार्ताहर आहेत. या सगळ्यांचं स्वागत. सगळ्यात आधी मी चाललोय शिवाजीराव आढळराव पाटील सरांकडे. पाटील सर, हा मुद्दा आपण नेहमी लावून धरलेला आहे. तुम्ही तामिळनाडूमध्ये अचानक आता याच्या या मागणीला राज्यव्यापी स्वरूप प्राप्त झालेलं आहे, तुम्ही कसं पाहताय? गेल्या अनेक वर्षापासून हो, बोला. बैलगाडा शर्यती हो हो 2014 मे पासून बंद झाल्या. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार हो पेटानं केलेल्या केस जी बाजू सुप्रीम कोर्टामध्ये मांडली, त्यामध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने पेटाची बाजू उचलून धरून बैलगाडा शर्यती आणि जल्लीकट्टू ह्या खेळावर 7 मे 2014 रोजी बंदी आणली. दरम्यानच्या काळात गेल्या 2.5 वर्षामध्ये जल्लीकट्टू खेळासाठी तामिळनाडूतलं सरकार आणि त्यांचं संपूर्ण प्रशासन आणि महाराष्ट्रामधून बैलगाडा मालक संघटना आणि खासदार म्हणून मी त्या परिसरातला लोकप्रतिनिधी म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये भांडत आलेलो आहे. खरं म्हणजे जल्लीकट्टू आणि बैलगाडा शर्यती ही संस्कृती आणि परंपरेचा खेळ आहे गेल्या 300-400 वर्षापासूनचा. बरं. महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये यात्रा जत्रा उत्सवाच्या निमित्तानं एका दिवशी गावामध्ये बैलगाडा शर्यती भरवल्या जातात, बैलांचं कौतुक केलं जातं, बैलांच्या शर्यती घेतल्या जातात. आता जो प्रचार केला जातो पेटा ह्या विदेशी संस्थेच्या मार्फत की बैलांचा छळ होतो, त्यांना दारू पाजली जाते, त्यांना टोचलं जातं, त्यांना मारलं जातं, हे धांदात खोटं आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही शेतकरी बैलांसाठी एअर कंडिशन गोठे आमच्या ग्रामीण भागामध्ये बैलांसाठी आहे. एक वेळ मुलांना आम्ही जेवायला देणार नाही, परंतु बैलांना अतिशय चांगल्या पद्धतीचा खुराक आम्ही पुरवत असतो. पोटच्या मुलासारखी त्यांची आम्ही सांभाळ करतो. बैलांसाठी जवळजवळ आज बैलांची किंमत 20-20 लाख रुपये आहे. त्यांना आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने जपत असतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा छळ हा बैलांचा होत नाही. खरं म्हणजे प्राणीमित्र संघटना ही NGO आहे. त्यांना शहरामध्ये बसून त्यांना कळत नाही की आम्ही काय करतो, बैलांची निगा कशी राखतो, त्यांचं आम्हाला माहिती आहे. त्यामुळं छळ वगैरे होतो, ह्या सगळ्या धांदात खोट्या गोष्टी आहे आणि त्याचा विपर्यास होतो. हे मला दुसऱ्या बाजूने मला सांगावंसं वाटतं
की आज तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्वतः आणि त्यांचं सगळं सरकार घेऊन पंतप्रधानांना भेटलं. त्यांनी ऑर्डिनन्स ड्राफ्ट तयार करून गृहमंत्र्यांना पाठवला आणि गृहमंत्र्यांनी तो ड्राफ्ट आता प्रेसिडेंटकडे पाठवलाय मंजुरीसाठी. ऑर्डिनन्स काढतायत. कदाचित उद्या संध्याकाळपर्यंत ऑर्डिनन्स निघेल अशी माझी माहिती आहे. बरं. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राचं सरकार महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी काय करताय? आम्ही त्या सरकारमध्ये सहभागी आहोत, परंतु महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागणी घेऊन ह्यापूर्वीच ह्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या प्रशासनाने पावलं उचलायला हवी होती. बरं. ह्यापूर्वी हे संबंधित खात्याचे केंद्राचे मंत्री प्रकाश जावडेकर होते. त्यांनी 2 वर्षापूर्वी कायद्यामध्ये बदल करून बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा करायला हवा होता. त्यानंतर गेल्या 7-8 महिन्यापूर्वी नवीन मंत्रिमंडळामध्ये बदल झाला. अनिल कुमार दवे ह्या मंत्र्यांना सुद्धा मी आणि आमचे प्रतिनिधी अनेक वेळा भेटलो. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा भेटलो. लोकसभेमध्ये सर्वाधिक जास्त बैलगाड्यांच्या संदर्भामध्ये प्रश्न मांडणारा मीच आहे. म्हणजे गेल्या 2.5 वर्षामध्ये 3 वेळा सरकारला मी पार्लमेंटमध्ये सूचना केलेली आहे की या कायद्यामध्ये सुधारणा करा किंवा ऑर्डिनन्स आणा. आज जे तामिळनाडू सरकारनं आज जी मागणी केलेली आहे ती मागणी मी 2.5 वर्षापूर्वी लोकसभेमध्ये केलेली आहे. बरं. ह्यापूर्वी सरकारनं याच्यावर कुठेतरी गांभीर्याने विचार करून शेतकऱ्याची बाजू समजून घेऊन ऑर्डिनन्स मंजूर करून तातडीनं बैलगाडा शर्यती आणि जल्लीकट्टू खेळ हा चालू करावा असं मला वाटतं. ठीक आहे. आढळराव पाटलांनी चर्चेला एक चांगली सुरुवात करून दिलेली आहे. बैलगाडा मालक असतील किंवा बैलगाडा शर्यतीचे समर्थक असतील त्यांची बाजू त्यांनी मांडलेली आहे. आपल्यासोबत प्रवीणदादा गायकवाड सुद्धा आहेत, शेकापचे नेते. प्रवीण गायकवाडजी, या शेकापचं याबद्दलचं काय म्हणणं आहे? पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, या सगळ्या, जसं आढळराव म्हणाले की ज्यांना माहीत नाही ते याच्यावरती बंदी आणण्याची भाषा करतायत, पण प्रश्न असा आहे माझा, बघा म्हणजे लॉजिक पटते का तुम्हाला? शर्यतीला माणूस उभा राहतो त्यावेळी त्याला शर्यत लढायचे हे उद्दिष्ट असतं आणि त्यानुसार तो धावायला लागतो. बैलाला त्या शर्यतीसाठी किंवा अशा लढतीसाठी तयार करण्यासाठी तो एंटाईज कसा होणार, तो उद्दीपित कसा होणार, आणि ते उद्दीपित करण्यासाठी काही प्रकार घडतात अशी माहिती मला पण मिळालेली आहे. आता तुम्ही शहरातलं म्हणा नाही तर काही म्हणा, काय वस्तुस्थिती आहे, तुमचं काय म्हणणं आहे? सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की बैल हा शेतीसाठी उपयुक्त प्राणी आहे, परंतु शेती करत असताना त्याचा आनंद उत्सव सुद्धा आपल्या देशामध्ये साजरा केला जातो. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये बैल पोळा साजरा केला जातो, तसंच दक्षिणेमध्ये पोंगल साजरा केला जातो. म्हणजे बैलावर अन्याय अत्याचार होतो हे खरं नाहीये. शेतकऱ्याचं ते महत्वाचं प्राणी आहे आणि त्याच्यावर तो प्रेम करतो ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. एकीकडे आपण बघतो की रोज त्याला शेतामध्ये नांगरणीसाठी वापरलं जातं, त्याला बैलगाडीला जुंपलं जातं. हा सुद्धा अन्याय आहे ना प्राणी मात्रांच्या दृष्टिकोनातून विचार करायचं म्हटलं तर. पण शेतकऱ्यांना आणि बैलाला हा सगळा आनंद मिळावा. आणि आपण ज्या वेळेस काही उत्सव सण साजरे करतो त्याच्यामध्ये आपल्या प्राणी मित्राला सुद्धा सामील करून घेतलं पाहिजे, त्याला सुद्धा त्याचा आनंद मिळाला पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारच्या शर्यती घेणं हे नैसर्गिक आहे. जगामध्ये स्पेन मध्ये आपल्याला एक खेळ आहे, तिथं बुल फाईट म्हणतो आपण, किंवा छोट्याशा स्ट्रीट मध्ये मोठमोठे बैल सोडले जातात. तर त्याच्यावरही जगभर चर्चा आहे. पेटा ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी प्राणी मित्र म्हणतो किंवा अॅनिमल क्रुएलिटी क्राईम ज्याला आपण म्हणतो, म्हणजे ते आपल्याकडे मेनका गांधींनी याचं मोठं काम केलेलं आहे. मला कधी कधी आश्चर्य वाटतं की पुढे जाऊन असं होईल की वाघाने आता शेळीला खाऊ नये किंवा हरणाला खाऊ नये, सापाने आता उंदराला खाऊ नये. म्हणजे आपल्याला संस्कृती आणि काळानुरूप आलेले नवीन नियम कायदे, मला नेहमी आश्चर्य वाटतं की प्रत्येक गोष्ट आपण सुप्रीम कोर्टातच का नेतो आणि सुप्रीम कोर्ट किती अभ्यास करून निर्णय देतो याच्याबद्दल माझ्या मनामध्ये बऱ्याच शंका आहेत. मी वेगवेगळ्या विषयाच्या बाजूने बोलतो कारण सुप्रीम कोर्टामध्ये काही मुद्दे मांडले जातात, त्याचा आधार मांडला जातो, युक्तिवाद केले जातात आणि सुप्रीम कोर्ट निर्णय देतो, न्याय देत नाहीये अशी माझी स्वतःची धारणा झालेली आहे. आणि शेतीला उपयुक्त असलेल्या प्राण्यावर शेतकरी अन्याय करतो याच्यावर माझा बिलकुल विश्वास नाही. माझ्या माहितीप्रमाणे हे जे बैल असतात ते 11-11 लाख रुपये जोडीचे बैल विकत घेतले जातात. यांना पैलवानाला खुराक दिला जातो, त्याप्रमाणे रोजचं 500 रुपयाचा खुराक खर्च करतो. असा खुराकासाठी खर्च केलेला शेतकरी, त्याला मुलाबाळासारखा सांभाळणारा शेतकरी त्याच्यावर अन्याय करतो याच्यावर मला बिलकुल विश्वास नाहीये. ठीक आहे. शेखर नानजकर आपल्यासोबत आहेत, वाईल्ड या संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. प्राण्यांच्या संदर्भात अगदी सरपटणाऱ्या प्राण्यांपासून ते मोठ्या प्राण्यांपर्यंत सगळ्याच वन्यजीव हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. शेखर नानजकरजी, समर्थकांची बाजू आपण ऐकून घेतलेली आहे, तुम्हा प्राणीप्रेमींचं काय म्हणणं आहे?
बेसिकली माझ्या मते विचारातच थोडी गडबड आहे. आपण असा विचार करतो की ज्या प्राण्याला आपण वापरतो त्याला झुंजी करता वापरत असतो, कोंबड्यांची झुंज असेल, बैलगाडीची शर्यत असेल किंवा जलिकट्टू असेल, बरं. या तिन्ही याच्यामध्ये त्या प्राण्याला काय वाटतंय ते विचार आपण करत नाही. आपण त्या प्राण्याचा वापर हा आपल्या मनोरंजनाकरता करतो आणि याच्यामध्ये त्या प्राण्याच्या मनावर काय परिणाम होत असतील याचा आपण विचार करत नाही. आपल्याला अनेकदा असं वाटतं की प्राणी संग्रहालयात गेल्यानंतर तिथले प्राणी हे आनंदाने बागडत असतील, पण परिस्थिती तशी नसते. कोंबड्यांची झुंज ज्यावेळेस चालते त्यावेळेस ते कोंबडे एकमेकांशी भांडायला उद्युक्त केले जातात. बरं. तसंच अशा प्रकारच्या प्राण्यांना अशी एक ऍक्टिव्हिटी करायला हे प्रवृत्त केलं जातं. ते टोचून असेल, दारू पिऊन असेल किंवा काही असेल, त्यांची नॅचरल प्रवृत्ती नाही नाही, मला नानसकर एक फॅक्ट म्हणून सांगा. एकेकाळी ज्यावेळेला नानसकरजी, माणसाकडे- मला एक फॅक्ट म्हणून सांगा, प्राणी अभ्यासक म्हणून, हा, बोल. बैलांना एंटाइज केल्याशिवाय ते लढतीला किंवा शर्यतीला प्रवृत्त होऊ शकतात का स्वतःहून? हा 100% वेळा नक्की प्रवृत्त होऊ शकणार नाही. बरं बरं. अगदी एखाद्या वेळेला काही हे असेल तर कदाचित तो बैल चिडलेला असेल तर हे होऊ शकतं, बरं पण स्वतःहून त्याची तशी वृत्ती नाही. बरं. कुठल्याच प्राण्याची अशी वृत्ती नाही. बरं. ठीक आहे, मी पुन्हा एकदा आढळरावांकडे जातो आणि नंतर प्रवीण दादांकडे. आपण जो विचार करतो हा हा बोला, पूर्ण करा. शेखर नानसकर पूर्ण करा. म्हणजे आपण विचार करताना असा विचार करतो की हे प्राणी हे स्वतःहून तसं करतात, पण ते स्वतःहून तसं करायला तयार नसतात. हो. त्यांना जर तशी परिस्थिती आणली नाही तर यातला कुठलाही प्राणी या फाईटला तयार होणार नाही. ठीक आहे. नक्की आहे. नानसकरजी, एक मुद्दा मी पुन्हा पाटलांकडे जाण्यापूर्वी नानसकरजी, प्रवीण गायकवाडांचा एक चांगला तर्कनिष्ठ मुद्दा होता की जर का प्रेमच असेल प्राण्यांबद्दल तर मग शेती तरी कशाला करायला, मग झुंपायचं तरी कशाला बैलाला नांगरासाठी? आणि दुसरी गोष्ट, मग प्रेम आणखीच पुढे न्यायचं असेल तर आपल्याला नॉनव्हेज सुद्धा बंद करण्यासंदर्भात आंदोलन सुरू करावं लागेल. नाही, मगाशी एक जो मुद्दा आला होता तो अतिशय चुकीचा होता की वाघाने शिळेला खाऊ नये का. ज्यांचं जे नैसर्गिक खाद्य आहे ते त्यांनी खाल्ल्याशिवाय ते जगू शकणार नाही, हे तर निश्चित आहे. त्यामुळे ते करायला पाहिजे. पण एकेकाळी मध्ययुगीन काळामध्ये माणसांनी प्राण्यांचा वापर हा शेतीकरता करायला सुरुवात केली. आता याला अनेक प्रकारचे पर्याय आहेत. या पर्यायांमधून हळूहळू प्राणी हे शेतीतनं बाजूला होत आहेत. जसे शहरात आता दिसेनासे झाले तसे हळूहळू ते शेतीतही बाजूला होणार आहेत. पण आता त्याचा जो उपयोग झाला या पर्टिक्युलर केसमध्ये हा फक्त मनोरंजनाकरता आहे. आणि हे मनोरंजन हे सुद्धा क्रूर मनोरंजन आहे. म्हणजे आपल्याला किती त्याची मजा येत असेल तरी प्राण्यांना नाही, क्रूरता काय नानसकरजी, क्रूरता काय त्यामध्ये पाहिलं? नेमकी क्रूरता काय, डिफाईन करा. तेच सांगतो हजारोच्या जमावामध्ये त्या प्राण्याला सोडायचं. सोडल्यानंतर त्याच्यावर कोणतरी त्याचं वशिंड धरणार आणि ते धरून बसणार आणि अशा वेळेला बाकीचे लोक त्याच्या आरडाओरडी करतायत, टोचतायत त्याला, किंवा अनेकदा असे दृश्य आहेत की टोचतात सुद्धा त्याला. खरं तर हे नियमामध्ये नाहीये त्या स्पर्धेच्या. बरं. पण 50 मीटर त्याला पळायचं. हे पळत असताना त्याला अनेक प्रकारे त्रासवलं जातं, त्याच्यावर प्रेशर आणलं जातं. आणि उलटा विचार करून बघा की एवढ्या बैलांच्या समूहामध्ये एखाद्या माणसाला सोडलं तर त्या माणसाची काय अवस्था होईल. तशीच अवस्था त्या बैलाची होते. त्याला कुठेही नको असतं. हा मॉब, हे सगळे आरडाओरडी, हे सगळे भयानक प्रकार त्याला नको असतात. फक्त त्याला त्यात लोटलं जातं. बरं. आणि त्यांनी विचार करू नये म्हणून त्याला दारू पाजली जाते. आणि अशा अनेक प्रकारचे चुकीचे मार्ग त्याच्यामध्ये अवलंबले जातात. बरं, मी शेवटचा प्रश्न घेऊन मी नानसकरजी पाटलांकडे जातो, कारण मला सविस्तर उत्तर मी आढळराव पाटलांकडनं घेणार आहे आणि प्रवीण दादांकडे जाणार आहे. तुमची ह्या जो प्रकार आहे सगळा छळण्याचा वगैरे, हा अक्रॉस महाराष्ट्रामध्ये सुद्धा स्पर्धांमध्ये चालतो असं आपलं मत आहे, दावा आहे? मला विचारते का? हो नानसकरजी, मी तुम्हाला विचारतोय. हा महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या भारतामध्ये किंवा काही प्रमाणात जगामध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रकार चालतात. पण हे प्रकार हे जे आहेत हे मध्ययुगीन प्रकार आहेत. बरं. आणि या प्रकारांना कुठलाही धार्मिक आधार नाही, कुठलाही आधार नाही. एक परंपरा म्हणून ते चालत आलेले आहेत. बरं. आणि ते तशाच प्रकारे चालत ठेवलेले आहेत. बरं. आता आपण मध्ययुगातनं वेगळ्या युगामध्ये आलेलो, ज्या ठिकाणी हे बदलले पाहिजेत. ठीक आहे. मी आता जातो आढळराव पाटलांकडे. आढळराव पाटीलजी, विरोधकांची एक सविस्तर बाजू ऐकायला मिळालेली आहे. या आक्षेपांचं उत्तर काय आपल्याकडे? काही आक्षेप आहेत, त्याच्याकडे आपल्या समर्थकांकडे काही उत्तर आहेत का? सर्वप्रथम मला आपल्याला क्लिअर करावंसं वाटतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये बैलांना दारू पाजली जात नाही. हा प्राणी मित्र संघटनांचा खूप मोठा गैरसमज अनेक वर्षापासून आहे. बरं. मला समजत नाही. मी माझ्या लहानपणापासून बैलगाडा शर्यती पाहतोय.
कुठल्याही शर्यतीमध्ये बैलांना दारू पाजली जात नाही, त्यांचा छळ केला जात नाही. मला एक सांगा, एक साधी गोष्ट आहे हो की PCI ॲक्ट 1960 असा उल्लेख आहे की दोन बैलांच्या बैलगाडीला 750 किलो वजनापेक्षा जास्त वजन व्हायचं नाही, बरं. असा कायद्यानं बंधनकारक आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक साखर कारखान्यामध्ये 2 टन 2.5 टन ऊस व्हायला जातो, त्याची वाहतूक केली जाते आणि ती सुद्धा 6 तास 5 तास 4 तास. त्यावेळेला हे प्राणीमित्र संघटना किंवा पेटा सो कॉल्ड इंटरनॅशनल लोक ते कुठं असतात? बरं दिवसभर बैलांना 2-2 टन ऊसाची वाहतूक केली जाते, त्यावेळेला ते गप्प बसतात. आणि आमच्या बैलगाड्या शर्यती फक्त 15 सेकंदाच्या असतात. तुम्ही विचार करा, ह्या घाटातून सोडलेला बैलाची गाडी शेवटपर्यंत जाईपर्यंत 15, 16, 17 जास्तीत जास्त 25 सेकंद बैलांना पळावं लागतं. 25 सेकंदामध्ये कुठं बैलांचे दमछाक होते हो? बरं. आणि मला सांगा, ज्या वेळेला बैलांना झुपलं जातं जोत्याला, त्यावेळेला बैलाला कळतं, माणसापेक्षा बैल हुशार आहे, बैलाला कळतं की आपल्याला चालायचंय किंवा आपल्याला पळायचंय. शर्यतीचं वातावरण पाहिल्यानंतर बैलाला समजतं, बैल सुद्धा तेवढा बुद्धिमान आहे की आपल्याला पळण्यासाठीच इथं आणलेला आहे. बरं. त्यामुळे त्याला मारणं, छळणं, हे करणं वगैरे, त्याची मानसिकता वगैरे, या सगळ्या गोष्टी बैल एन्जॉय करतात. त्यामुळे कुठल्याही प्रकारे याच्यावर बैलावर अन्याय होत नाही, क्रूरता होत नाही. आणि त्यांनी जे मगाशी सांगितलं, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ह्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. हो. पुणे जिल्हा आणि नगर जिल्ह्यामध्ये बैलगाडा शर्यती ह्या फक्त 15 ते 20 सेकंद, बरं. 450 फूट, 450 ते 500 फुटाची घाटाची अंतर असते. बरं. आणि फक्त 20 सेकंद, 15 सेकंद, 12 सेकंद एवढंच अंतर त्यांना धावायचं असतं. मला सांगा, 20 सेकंदामध्ये कुठले बैल दमतात, कुठल्या बैलाचा छळ होतो? ह्या प्राणीमित्र संघटनाने एकदा यावं. आणि माझं चॅलेंज आहे, ओपन चॅलेंज आहे, त्यांनी दाखवावं घाटामध्ये त्यांना कुठं मारहाण केली जाते बरं. आणि त्यांना कुठं दारू पाजली जाते. बरं. काही आपले आरोप करायचा आणि कोर्टामध्ये आपल्या बाजू मांडायच्या. बरं. शेतकरी हा असंघटित आहे, शेतकऱ्यांच्या बाजूने लढणारं कोण नाही आहे. बरं. तामिळनाडूमध्ये त्या खेळाच्या बाजूने संपूर्ण सरकार आणि मुख्यमंत्री लढतायत. हो शेतकऱ्यांच्या बाजूने मी आणि काही ठराविक लोकच सुप्रीम कोर्टामध्ये लढतोय. आमचे बरं. शेतकरी लढतायत, शेतकरी बैलगाडा मालक संघटना लढतायत. बरं. ह्यांच्या बाजूने संपूर्ण देशातली परदेशातली ताकद यांच्या बाजूने आहे. ठीक आहे. पेटा संघटनेच्या बाजूने परदेशातल्या ताकद आहे, लाखो करोडो डॉलर यांच्या पाठीमागे आहे. ठीक आहे. ठीक आहे. फक्त शेतकऱ्यांचा आनंद हिरावण्यासाठी बरं. करोडोची जायदाद यांच्या पाठीशी आहे, म्हणून ते बरं. एअर कंडिशन मध्ये बसून ठीक आहे. बैलाची कशी निगा राखावी ह्या मला शिकवतात. मी इकडे ही फक्त अतिशय एक दुर्दैवाची 2-3 गोष्ट आहे. मुद्दे आणि मी राज्य स्पष्ट सरकारला करतो, आढळरावजी. विनंती करायची आहे की शेतकऱ्या हा, मी 2-3 एक छोटेसे मुद्दे करतो. मी एक फक्त आपल्या माहितीसाठी, आपल्यासोबत आता जे बोला. प्राणी मित्र आहेत त्यांचा पेटाशी काही संबंध नाहीये, त्यामुळे कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. एक दोन मुद्दे आपण लवकर स्पष्ट करणार आहोत की समजा पेटा ही इंटरनॅशनली फंडेड आणि ती आहेच ऑर्गनायझेशन, अशा आंतरराष्ट्रीय संस्थेला कुठल्या भारतामध्ये असणाऱ्या काही शेतकऱ्यांच्या समूहांना वाटणारा एक त्यांचा खेळ बंद पडावा, यामध्ये त्यांचे वेस्टेड इंटरेस्ट काय असू शकतात, हाही माझ्यासाठी प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असा खेळ बंद पडण्यामध्ये प्राणीप्रेमींना मुद्दामून काही आकर्षण असायचं कारण आहे का, की त्यांची पण काही बाजू आहे? कारण शेवटी अशा शर्यतीमध्ये बैल काही स्वतः सहभागी होत नसतो, त्यामुळे ती बाजू नेमकी काय ती जरा आपण थोडीशी त्यांच्याहीकडून समजून घेणार आहोत. आणि मी प्रवीण दादांकडे पण जाणार आहे, पण त्यापूर्वी एक छोटासा ब्रेकच्या नंतर आपल्यासोबत अन्य मान्यवर सुद्धा असणार आहेत. पाहत राहा जय महाराष्ट्र.